मित्रांनो, ग्रामर सीरीजमधील हा तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन टॅग म्हणजे संक्षिप्त प्रश्न तयार करायला शिकणार आहोत. अगदी 2 किंवा 3 शब्दाचे प्रश्न. आपण मराठीत म्हणतो ना, हो का, नाही का, अगदी त्याच टाईपचे प्रश्न. व्हिडिओ नंबर 2 मध्ये आम्ही तुम्हाला सांगितले होते की व्याकरणात सहाय्यकारी क्रियापदांना खूप महत्त्व आहे. येथे सुद्धा सर्व खेळ सहाय्यकारी क्रियापदांचाच आहे. जर तुम्ही व्हिडिओ नंबर 2 मध्ये इंटेरोगेटिव्ह सेंटेन्सेसचा अभ्यास व्यवस्थित केला असेल तर क्वेश्चन टॅग म्हणजे तुमच्यासाठी डाव्या हाताचा मळा आहे. कारण सर्व नियम तेच आहे. फक्त मांडणी वेगळी आहे. ॲड क्वेश्चन टॅग. पार्ट 1. क्वेश्चन टॅग तयार करण्यासाठी खालील नियम वापरावे. 1. प्रथम दिलेले वाक्य सेम टू सेम लिहून कॉमा करावा. 2. कॉमा नंतर दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद लिहावे. सहाय्यकारी क्रियापदांची लिस्ट आपण ग्रामर सीरीज व्हिडिओ 2 मध्ये पाहिलेली आहे. काही हरकत नाही, ती लिस्ट आम्ही पुन्हा येथे देत आहोत. सहाय्यकारी क्रियापदांची लिस्ट: डू, डज, डिड, am, is, are, was, were, have, has, had, shall, should, will, would, can, could, may, might, must. या 20 सहाय्यकारी क्रियापदांना व्यवस्थित पाठ करून ठेवा. आता नियम समजून घ्या. त्यापैकी जे सहाय्यकारी क्रियापद दिलेल्या वाक्यात असेल ते सहाय्यकारी क्रियापद कॉमा नंतर लिहावे. 3. जर वाक्य होकारार्थी असेल तर नॉट लिहावे, पण शॉर्टकटमध्ये म्हणजे फक्त एनटी लिहावे आणि ते ही सहाय्यकारी क्रियापदला जोडून लिहावे. पण जर दिलेले वाक्य नकारार्थी असेल म्हणजे दिलेल्या वाक्यात नो किंवा नॉट असेल तर सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट वापरू नये. 4. दिलेल्या वाक्यातील पहिले शब्द सर्वात शेवटी पुन्हा लिहून प्रश्नचिन्ह द्यावे. पण कधी कधी पहिले शब्द नाव असेल तर, मुलाचे नाव असेल तर ही वापरावे. मुलीचे नाव असेल तर शी वापरावे. निर्जीव असेल तर इट वापरावे. अनेकवचन असेल तर दे वापरावे. मित्रांनो, हे नियम 2-3 वेळा ऐका जेणेकरून आपोआप ते पाठ होतील. आता आपण काही उदाहरणे पाहूया. 1. शी वॉज हॅपी टू सी हर बेबी. नियम 1 नुसार प्रथम दिलेले वाक्य लिहून कॉमा देऊ. नियम 2 नुसार दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधू. येथे वॉज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून आपण कॉमा नंतर वॉज लिहू. नियम 3 नुसार वाक्य होकारार्थी आहे, म्हणून वॉजला नॉट म्हणजे जोडू. नियम 4 नुसार दिलेल्या वाक्यातील पहिले शब्द सर्वात शेवटी पुन्हा लिहून प्रश्नचिन्ह देऊ. आन्सर: शी वॉज हॅपी टू सी हर बेबी, वॉजंट शी. पहा, जर वाक्य होकारार्थी असेल तर फक्त 3 शब्दात क्वेश्चन टॅग तयार. 2. ही वुड नॉट जॉइन द आर्मी. नियम 1 नुसार प्रथम दिलेले वाक्य लिहून कॉमा देऊ. नियम 2 नुसार दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधू. येथे वुड हे सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून आपण कॉमा नंतर वुड लिहू. ही वुड नॉट जॉइन द आर्मी. वुड नियम 3 नुसार वाक्य नकारार्थी आहे कारण वाक्यात नॉट आहे, म्हणून वुड नंतर नॉट लावणार नाही. नियम 4 नुसार दिलेल्या वाक्यातील पहिले शब्द सर्वात शेवटी पुन्हा लिहून प्रश्नचिन्ह देऊ. आन्सर: ही वुड नॉट जॉइन द आर्मी, वुड ही. पहा, जर वाक्य नकारार्थी असेल तर
फक्त 2 शब्दात क्वेश्चन टॅग तयार. 3. संजय कॅन सेव्ह सम मनी फॉर हिज फ्युचर. नियम 1 नुसार प्रथम दिलेले वाक्य लिहून कॉमा देऊ. नियम 2 नुसार दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधू. येथे कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून आपण कॉमा नंतर कॅन लिहू. नियम 3 नुसार वाक्य होकारार्थी आहे, म्हणून कॅनला नॉट म्हणजे जोडू. नियम 4 नुसार दिलेल्या वाक्यातील पहिले शब्द सर्वात शेवटी पुन्हा लिहून प्रश्नचिन्ह देऊ. पण येथे पहिले शब्द संजय हे मुलाचे आहे, म्हणून संजय ऐवजी ही लिहू. आन्सर: संजय कॅन सेव्ह सम मनी फॉर हिज फ्युचर, कांट ही. 4. पीपल वर अस्टॉनिश्ड टू सी द मिरेकल. नियम 1 नुसार प्रथम दिलेले वाक्य लिहून कॉमा देऊ. नियम 2 नुसार दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधू. येथे वर हे सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून आपण कॉमा नंतर वर लिहू. नियम 3 नुसार वाक्य होकारार्थी आहे, म्हणून वरला नॉट म्हणजे जोडू. नियम 4 नुसार दिलेल्या वाक्यातील पहिले शब्द सर्वात शेवटी पुन्हा लिहून प्रश्नचिन्ह देऊ. पण येथे पहिले शब्द पीपल हे अनेकवचन आहे, म्हणून पीपल ऐवजी दे लिहू. आन्सर: पीपल वर अस्टॉनिश्ड टू सी द मिरेकल, वरंट दे. 5. द हाऊस इज नॉट फॉर सेल. नियम 1 नुसार प्रथम दिलेले वाक्य लिहून कॉमा देऊ. नियम 2 नुसार दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद शोधू. येथे इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, म्हणून आपण कॉमा नंतर इज लिहू. नियम 3 नुसार वाक्य नकारार्थी आहे, म्हणून इजला नॉट म्हणजे जोडणार नाही. नियम 4 नुसार दिलेल्या वाक्यातील पहिले शब्द सर्वात शेवटी पुन्हा लिहून प्रश्नचिन्ह देऊ. पण येथे पहिले शब्द द हाऊस हे निर्जीव आहे, म्हणून द हाऊस ऐवजी इट लिहू. आन्सर: द हाऊस इज नॉट फॉर सेल, इज इट. मित्रांनो, आता काही उदाहरणे आम्ही तुम्हाला सोडविण्यासाठी दिलेली आहे. ती उदाहरणे अगदी मनापासून सोडवा. सर्वात शेवटी उत्तरे दिलेली आहे. तुमची उत्तरे चेक करा. काही शंका असल्यास कॉमेंटमध्ये लिहा. आम्ही जरूर तुमच्या शंकेचे निरसन करू.
मित्रांनो, जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलच्या आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला पटकन मिळेल.